नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा जवळ आला की आपल्या सर्वांच्याच मनात एकच धडकी भरते. प्रखर ऊन, पाण्याची कमतरता आणि पिकांवर येणारा प्रचंड ताण. या कडक उन्हामुळे केवळ पिकांचं नुकसानच होत नाही, तर उत्पादनातही खूप मोठी घट होते. पण या संकटावर मात करता येईल का? नक्कीच. आज आपण उन्हाळ्याच्या तडाख्यातून पिकांना वाचवण्यासाठी एक कंप्लीट स्ट्रॅटेजी किंवा अचूक रणनीती पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सादरीकरणात आपण प्रामुख्याने 4 गोष्टींवर फोकस करणार आहोत. एक म्हणजे प्रखर उन्हाचा पिकांवरील नेमका परिणाम. दुसरं, सिलिकॉन हे पिकांचं संरक्षक कवच कसं बनतं. तिसरा मुद्दा म्हणजे सिलिकॉनचे इतर भन्नाट फायदे. आणि शेवटी उन्हाळ्यात घ्यायची अतिरिक्त पण अत्यंत महत्त्वाची काळजी. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, प्रखर उन्हाचा पिकांवरील परिणाम. आता उन्हाचा तडाखा किती भयंकर असू शकतो हे आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो. डावीकडची ती सुकून गेलेली, कोमेजलेली पिके बघा. उष्णतेमुळे त्यांच्यावर केवढा ताण आलाय आणि उत्पादनात घट होण्याचं हेच सर्वात मोठं कारण आहे. पण त्याचवेळी उजवीकडची पिके बघा, ती कशी हिरवीगार आणि तजेलदार दिसत आहेत. या कडक उन्हात पिकांना अशाच एका भक्कम संरक्षणाची, एका ढालची गरज असते, ज्यामुळे ती तग धरून राहू शकतील. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या विभागाची, सिलिकॉन, जे पिकांसाठी एका संरक्षक कवचासारखं काम करतं. आता कवच हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? युद्धात लढणारे योद्ध्याची ढाल, बरोबर ना? सिलिकॉन अगदी हुबेहूब असंच काम करतं. जेव्हा आपण पिकांवर सिलिकॉनचा वापर करतो तेव्हा ते पानांवर एक अदृश्य पण अतिशय मजबूत असा थर तयार करतं. हा थर काय करतो तर तो प्रखर सूर्यकिरणांना अक्षरशः परतवून लावतो आणि पानांमधून जे पाण्याचं बाष्पीभवन होतं ते कमी करतो. म्हणजे बघा, बाहेर कितीही कडक ऊन असलं किंवा हवामान अचानक बदललं तरी पीक आतून ओलावा टिकून ठेवतं आणि सुकत नाही. हे नुसतं एखादं रसायन नाहीये, तर ती पिकाची स्वतःची अशी एक अभेद्य भिंत आहे. पण थांबा, सिलिकॉनचं काम फक्त उन्हापासून वाचवणं एवढंच नाहीये. म्हणूनच आपण वळतोय विभाग 3 कडे, सिलिकॉनचे इतर अमूल्य फायदे. हे फायदे खरोखरच लक्षवेधी आहेत बरं का. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सिलिकॉनमुळे पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या प्रचंड वाढते. मुळं वाढली की साहजिकच पिके जमिनीतून अन्नद्रव्य अगदी जोमाने शोषून घेतात. आणि दुसरा आणि तिसरा फायदा म्हणजे तर चक्क एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखाच आहे. सिलिकॉनमुळे पिकांची पाने जाड आणि टणक होतात. याचा परिणाम काय होतो तर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपोआप कमी होतो. कारण अशा टणक आणि खरखरीत पानांमध्ये सोंड खुपसून रस शोषून घेणं किडींना अजिबात शक्य होत नाही. कमाल आहे ना. आता सिलिकॉनची मदत तर झाली, पण आपण स्वतः काय काळजी घ्यायची हे पाहूया आपल्या चौथ्या विभागात, उन्हाळ्यातील अतिरिक्त काळजी. उन्हाळ्यात पाण्याचं योग्य नियोजन करणं हा तर शेतीचा कणाचा आहे. पाणी देण्याची वेळ इथं खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. बघा, पाणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच दिलं पाहिजे, कारण यावेळी तापमान कमी असतं, बाष्पीभवन कमी होतं आणि पाण्याचा प्रत्येक थेंब पिकाला मिळतो. या उलट ऐन दुपारी जेव्हा ऊन मी म्हणत असतं तेव्हा पाणी देणं पूर्णपणे टाळायलाच हवं. दुपारी पाणी दिल्यास पिकांवर उष्णतेचा भयानक ताण येऊ शकतो आणि पाण्याची नुसती नासाडी होते. हे नेहमी लक्षात ठेवा. पाण्याच्या नियोजनासोबतच आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पूरक खतांचा स्मार्ट वापर. आता इथे 2 खतांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. पहिलं म्हणजे ह्युमिक ॲसिड. कडक उन्हाळ्यात पिकाला तग धरायचा असेल तर मुळांची वाढ सतत चालू राहणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी ह्युमिक ॲसिड अगदी परफेक्ट काम करतं. दुसरा आहे पोटॅश. पोटॅशचा वापर वाढवला की पिकांच्या पेशींमध्ये पाणी होल्ड करून ठेवण्याची क्षमता वाढते. म्हणजे बघा, एकीकडे मुळांची ताकद आणि दुसरीकडे पाण्याची साठवणूक, या दोन्हींचा अचूक समतोल साधला की तुमची पिके उन्हाळ्याच्या झळा अगदी हसत हसत सहन करतील. तर आपण आता या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. उन्हाळ्यात पिकांना वाचवण्यासाठी सिलिकॉनचा ढाल म्हणून केलेला वापर, पाण्याचं अचूक टायमिंग आणि पूरक खतांची भक्कम साथ, हे सर्व किती महत्त्वाचं आहे हे आपण आज पाहिलं. पण इथे जाता जाता एक मोठा प्रश्न उभा राहतो. आज हवामान ज्या वेगाने बदलत चाललंय, उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी जशी वाढतीये, ते पाहता पिके वाचवण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये आपण अजून कोणते नवनवीन आणि स्मार्ट बदल स्वीकारले पाहिजेत? जरा विचार करा. तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा योग्य तोल सांभाळत आपल्याला शेतीची नवीन दिशा ठरवावीच लागेल. आजच्या या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.